हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व ऋणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। ओम देवी शारदेय नमो नमः, ओम गुरुदेवाय नमो नमः, ओम मातृदेव भव, ओम पितृदेव भव, ओम सर्व संत सज्जनाय नमो नमः। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। रुक्माईच्या पती सोयरिया, रुक्माईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ। विठू माऊलिये हाची वर देई, विठू माऊलिये हाची वर देई। संचारुनी राही हृदया माझी, संचारुनी राही हृदया माझी। माझ्या आराध्य पांडुरंगाचं स्तवन करून आजच्या प्रवचन रूपी सेवेला मी सुरुवात करत आहे। तर आजचा काळ बघितला तर आजच्या काळाचा विचार केल्यानंतर एक आवर्जून माझ्या प्रवचन रूपी सेवेला मी सेवेत सांगू इच्छिते की जगात अनेक प्रकारची माणसं असतात, पण अनेक प्रकारची माणसं आहेत, पण त्यामध्ये माणसाचे 4 वर्ग असतात आणि या 4 वर्गांचं आज मी विश्लेषण आजच्या माझ्या प्रवचन रूपी सेवेमध्ये करणार आहे। तर हे 4 वर्ग कोणते आहेत? तर पहिला वर्ग आहे स्वार्थ, जे स्वार्थ वर्ग, स्वार्थी असलेला वर्ग, असा माणसांचा पहिला वर्ग। मग ह्या वर्गामध्ये माणसं कशी असतात बघा, संत तुकारामांनी अतिशय सुंदर पद्धतीने माणसांचं वर्गीकरण केले। कारण संत तुकाराम महाराज हे महान संत होते, अलौकिक पुरुष होते, जगत गुरु होते। समाजामध्ये त्यांना जे जे अनुभव आले ते त्यांनी जगापुढे मांडलेत। अनुभवे आले अंगा ते या जगा सांगत असे। आणि मग माणसांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना प्रत्यक्षपणे माणसांचे हे वर्ग आढळले की माणसं अशा पद्धतीची 4 पद्धतीची समाजामध्ये वावरत असतात। तर तो पहिला वर्ग तुकाराम महाराज म्हणतात स्वार्थी वर्ग, की स्वार्थ असतो माणसांमध्ये, की ही स्वार्थी माणसं इतकी स्वार्थांध झालेली असतात की त्यांच्या स्वार्थापुढे त्यांना इतरांची जराही पर्वा नसते। ते फक्त स्वतःचाच विचार करतात, मलाच पाहिजे, जगाचं नुकसान झालं तरी चालेल, दुसऱ्याला त्रास झाला तरी चालेल, पण जे काही हवंय ते मला मिळालं पाहिजे। म्हणजे त्याची दाढी जळली तरी चालेल, पण माझी बिडी पेटू दे, असा हा स्वार्थी वर्ग स्वार्थामध्ये अनळा झालेला असतो। अपना काम बनता बाहर में जाए जनता, अशी भावना या स्वार्थी वर्गाची असते। पण आपल्या या स्वार्थामध्ये इतरांचं जे अतोनात नुकसान होतं किंवा इतरांना ज्या वेदना होतात याचीही त्याला जाणीव नसते। असा हा स्वार्थी माणूस हा समाजासाठी घातक आहे, देशासाठी घातक आहे। म्हणून प्रत्येक माणसाने जेवढं हवं तेवढंच आपल्या पुरता घ्यावं, स्वार्थी बनू नये, असा सल्ला तुकाराम महाराज आपल्या अभंगवाणीतून नेहमी देत असतात। त्याच्यानंतर तर दुसरा वर्ग तुकाराम महाराज सांगतायत की अशी काही माणसं असतात की स्वतःचा स्वार्थ पण बघत नाहीत आणि परार्थ पण बघत नाहीत, म्हणजे स्वतःचाही फायदा बघत नाहीत आणि दुसऱ्याचा पण फायदा बघत नाहीत, असा समाजात हा वर्ग आहे। ह्या वर्गामध्ये अशी लोक असतात ना की ज्यांना आपलं पण नुकसान झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं पण नुकसान झालं पाहिजे, असा वर्ग कधीच पुढे जात नाही आणि या वर्गाचं काहीही होऊ शकत नाही। आणि प्रत्यक्ष देव जरी त्यांच्या जवळ आला तरीही त्यांना घेता येत नाही।
म्हणजे स्वार्थ पण बघत नाहीत आणि परार्थही बघत नाहीत. उदाहरणार्थ तुम्हाला एक दृष्टांत देते. एक खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये 2 शेजारी राहत होते. दोघांचं अजिबात पटत नव्हतं. नेहमी दोघांची भांडणं होती आणि एकमेकांची प्रगती तर दोघांना अजिबात बघत नव्हती. एक दिवस एक शेजारी असताना तो शिवशंकराच्या मंदिराजवळ तपश्चर्या करत बसलेला असतो. आणि तुम्हाला माहिती आहे, लवकर प्रसन्न होणारे परमेश्वर म्हणजे भोलेनाथ. आणि हा त्या मंदिराजवळ तपश्चर्या करत बसला. तेव्हा दुसऱ्याला पण माहित झालं की हा मंदिराजवळ जाऊन तपश्चर्या करत बसलाय. तो पण मंदिरात जाऊन तपश्चर्या करायला बसला. आणि एवढी तपश्चर्या त्यांची चालू असताना बरेच दिवस झाले, महिने झाले. आणि एक दिवस भोलेनाथ महादेव प्रसन्न झाले आणि ते पहिल्याजवळ गेले. म्हणाले, बाबा रे, तू मला एवढी माझी तपश्चर्या करतोस, बोल तुला काय पाहिजे. आता हा विचार करायला लागला की मी जर आधी मागितलं तर माझ्यापेक्षा जास्त तो मागेल. मग तो महादेवाला काय म्हणतो, देवा पहिल्यांदा त्याच्याकडे जा, तो काय सांगतो ते बघा, माझ्याकडे नंतर या. मग महादेव दुसऱ्याजवळ गेले. त्याला विचारलं, बोल तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे ते माग. तर हा विचार करायला लागला की मी मागितलं तर हा जास्त मागेल. तो काय बोलतो, देवा पहिल्यांदा तो बसलाय तपश्चर्येला, प्रथम त्याच्याकडे जा. पुन्हा महादेव आले. बोले, आता देवा बघा, मागायचं असेल तर माग, नाही तर मी निघून चाललो. तेव्हा तो बोलतो, ठीक आहे देवा. आता हा विचार करतो का मी जर मागितलं तर माझ्यापेक्षा हा जास्त मागेल. मग त्यानं काय सांगितलं देवाला की देवा माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय गळून जाऊ दे. देवाने तथास्तु म्हटलं. आणि मग हा दुसऱ्याकडे आला. दुसऱ्याकडे आल्यानंतर त्या दुसऱ्याला वाटलं पहिल्याने खूप काही मागितलं असेल. मग ह्यानं काय सांगितलं, देवा त्यानं जे मागितलंय ना त्याच्या दुप्पट मला दे. आणि मग देव तथास्तु म्हणाला. आणि याचे 2 डोळे, 2 हात, 2 पाय. बघा, हा वर्ग स्वतःचा स्वार्थ पण नाही बघितला, परार्थही बघितला नाही. असा वर्ग समाजासाठी घातक असतो, काहीही कामाचा नसतो. त्याच्यानंतर तिसरा वर्ग महाराज सांगतायत, तो वर्ग असा आहे की स्वार्थ पण साधतो आणि परार्थ पण साधतो. तिसरा वर्ग म्हणजे स्वतःचा पण फायदा बघतो आणि दुसऱ्यांचा पण फायदा करतो. आता उदाहरणार्थ घेतले तर नद्या ह्या स्वतःचा समुद्राला मिळण्याचा त्यांचा स्वार्थ असतो. समुद्राला मिळण्याचा त्यांचा स्वार्थ असतो आणि तो स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा त्या वाहत असतात तेव्हा रस्त्याला अनेक गावं असतात. त्या गावांना पाणी पुरवठा करतात, जनावरांना, प्राण्यांना पाणी पुरवठा करतात, नदी किनारे असणाऱ्या झाडांना पाणी पुरवठा करतात. म्हणजे स्वतःचा स्वार्थही साधतात आणि परार्थ परोपकारही साधतात. हा वर्ग म्हणजे इतर वर्गांपेक्षा बरा आहे. म्हणजे तो समाजासाठी घातक नाही, समाजासाठी उपयुक्त आहे. किंवा सूर्यनारायण उगवणं, मावळणं हा सूर्यनारायणाचा स्वार्थ आहे. पण तरी सुद्धा संपूर्ण जगाला प्रकाश देणं हा त्याचा परार्थ आहे, परोपकार आहे. आता हा वर्ग बरा. त्याच्या नंतर चौथा वर्ग महाराज बोलतायत, तो वर्ग आहे परार्थ वर्ग. आणि परार्थ वर्ग म्हणजे नेहमी माझं स्वतःचं नुकसान झाले तरी चालेल, माझी होळी झाली तरी चालेल, माझं जीवन संपलं तरी चालेल, परंतु दुसऱ्याचं मात्र चांगलं करायचं. आणि हा वर्ग आहे संत वर्ग. हा वर्ग कुठला आहे? संत वर्ग. म्हणून सर्व माणसांनी संत संगती करावी असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण संत संगती करणं म्हणजे आपल्या जीवनाचा पूर्ण कायापालट करणं. व त्याच्यासाठी खरे संत मिळाले पाहिजे. बघा, आता आपण 4 वर्ग बघितले समाजातील, पण समाजातल्या 4 वर्गांपैकी सर्वश्रेष्ठ वर्ग आहे संतांचा वर्ग, की जे परार्थ वर्ग. दुसऱ्याचा उपकार, दुसऱ्याचं भलं बघतात, दुसऱ्याचा फायदा बघतात, स्वतःचं नुकसान. संतांचा जन्मच कशासाठी झालेला आहे? जगाच्या कल्याणा संतांची विभूती. जगाचं कल्याण करणं यासाठी संत लोक स्वतःच्या जीवनाचा त्याग करतात. एक. त्याच्यानंतर जगाचं कल्याण कसं व्हावं, कसं करावं याचं संत लोकांना ज्ञान असतं. 2. त्याच्यानंतर या जगाच्या कल्याणासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते संत लोक जागृत होतील याची जाणीव संतांना असते. आणि म्हणूनच हे संत स्वर्गातून पृथ्वीवर अवतार घेतात, फक्त जनांचा उद्धार करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी. तुकाराम महाराजांना काय कमी होतं? हजारो रुपये त्यांनी सहज गमावले असते, पण निर्वाणीच्या क्षणापर्यंत तुकाराम महाराज दरिद्री राहिले. आम्ही
सुडके, फक्त आम्ही जन्माचे दरिद्री असे दरिद्री म्हणूनच मरण पावलं, म्हणजे निर्वाण केलं त्यांनी, वैकुंठ गमन केलं तुकाराम महाराजांनी. आणि त्यांनी सांगितलं की फक्त जगाच्या कल्याणासाठी आम्ही आलेलो आहोत, आम्हाला इथे यायचं काही कारणच नाही, फक्त जनकल्याण हेच आमचा उद्देश आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण आसी. आणि अशा प्रकारे संत हा वर्ग समाजातील हा चांगला वर्ग, सर्वश्रेष्ठ वर्ग मानला जातो. म्हणून संत संगती करा. आणि संत, खरा संत मिळणं पण दुर्भाग्य कठीण आहे आजच्या या समाजामध्ये. आणि जिकडे तिकडे बघाल ना तेव्हा पोटासाठी संत झाले, पोटासाठी संत झाले, कळीत बोहोत. या कलियुगामध्ये फक्त पोटासाठी संत झालेले आहेत. खरा संत शोधून मिळणं सुद्धा अवघड आहे. कारण महाराज बोलतायत की खरा संत शोधायला जाल ना तर एक वेळ चंद्रामृत सुख सेववेल, अस्ताशी जाता रवी धरवेल, परी अति दुर्लभ भेटी हरिप्रियाची. खरा संत दिसणं मिळणं अतिशय कठीण आहे. त्याच्यासाठी प्रथम नामस्मरण करणं गरजेचं आहे. नामस्मरण केल्यानंतर मनाचं शुद्धीकरण करणं महत्वाचं आहे आणि मनातील दुर्गुण घालवणं अति महत्वाचं आहे. आणि या गोष्टीचं कटाक्षानं पालन केलं तर मनुष्याला खऱ्या संताची भेटी होईल आणि एक दिवस तोही खरा संत होईल, म्हणजे परार्थ वर्गामध्ये त्याची गणना केली जाईल. सो ते माय बाप हो, हे 4 वर्गांच्या पैकी आपल्याला कुठल्या वर्गामध्ये बसायचं आहे हे ठरवा आणि आपल्या जीवनामध्ये कोणता वर्ग आचरणात आणायचा आहे. मानव म्हणून मानव वर्गापैकी कोणत्या वर्गात बसायचं आहे याची तयारी करा. एवढंच या प्रवचनातून माझं सांगणं आहे. इथेच माझं प्रवचन रूपी सेवा मी संपवत आहे. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुंडलिका वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.